Good morning everybody. Today in this video I am going to cover shall be, will be and is, are. Okay? या सगळ्यांना आपण to be ची वर्तमान काळी, भूतकाळी आणि भविष्यकाळी अशी रूपं म्हणत असतो. आता to be बऱ्याचदा आपल्याला वर्गामध्ये शिकवलं जातं पण आपल्याला ते कळतच नाही. to be या शब्दाचा अर्थ असणे की टू बी मध्ये आता वर्तमान काळामध्ये कोणकोणती रूपं वापरली जातात. सर्वात आधी एम आहे. एम चा अर्थ काय होतो? आय. आय नंतर काय वापरतो आपण? एम. एम म्हणजे आहे. मग कुठलंही वाक्य असेल आय सोबत काय वापरलं जातं? एम. आय एम ए बॉय. आय एम ए स्टुडंट. आय एम ए टीचर. आय सोबत कधीही चुकून इज वापरलं जात नाही. मग आता टू बी चं वर्तमान काळी रूप इज आहे. आता इज मध्ये एकवचनी. आता एकवचनी कोणाला? ही, शी, इट. आणि एखाद्याचं नाव असेल ते सुद्धा एकवचनी झालं. ओके. पहिलं वाक्य घेतलं आय एम ए स्टुडंट. दुसरं घेतलं ही इज माय फ्रेंड. आता वर्तमान काळी टू बी चं रूप मध्ये आपण घेऊया आर. आर कशासाठी वापरलं जातं? बहुवचन. बहु म्हणजे अनेक. जर भरपूर मुलं असतील, भरपूर शिक्षक असतील तर आर चा उपयोग केला जातो. आता बघा इथे आर कशासोबत? वी, यू, दे त्याच्यासोबत आर वापरलं जातं. ते घरी आहेत मग कसं म्हणणार? आम्ही घरी आहोत. आम्हीला काय म्हणतात? वी आर. बरोबर. वी आर ऍट होम. तुम्ही घरी आहात. यू आर ऍट होम. तर या ठिकाणी सुद्धा टू बी चं वर्तमान काळातील आर हे वापरलं जातं. आणि आर हे नेहमी प्लुरल इंडिकेट करतं. काय इंडिकेट करतं? प्लुरल. हा, प्लुरल सिंग्युलर एक वचन आणि प्लुरल अनेक वचन किंवा बहुवचन. आता आपण घेत आहोत वाज. हे भूतकाळामध्ये वापरलं जातं. आणि भूतकाळात कधी बेटा? जेव्हा सिंग्युलर असेल. आय वॉज टायर्ड येस्टरडे म्हणजे मी काल खूप थकलेलो होतो. शी वॉज ऍट द मार्केट. ती कुठे होती? मार्केट बाजारात होती. अँड वी वर इन स्कूल. आम्ही कुठे होतो? शाळेमध्ये होतो. आम्ही शाळेमध्ये होतो म्हणून वी वर इन स्कूल. यानंतर भविष्यामध्ये वापरलं जाणारं रूप विल बी. विल बी चा अर्थ होतो असेल. मग काही असेल. आय विल बी डॉक्टर. आय विल बी इंजिनियर. आय विल बी टीचर. शी विल बी कुक. ही विल बी लेट अँड दे विल बी हॅप्पी. ते आनंदी असतील. आता या ठिकाणी दे कशासाठी इंडिकेट करतो? भरपूर मुलं असतील म्हणजे प्लुरल. भरपूर मुले असतील, भरपूर मुली असतील, भरपूर विद्यार्थी असतील ते इंडिकेट करण्यासाठी दे वापरतो. ओके. आय, वी, ही, शी, इट याला ग्रामर मध्ये आपण प्रोनाउन म्हणतो. काय म्हणतो? प्रोनाउन म्हणजे सर्वनाम. सर्वनाम काय झालं? अ नेम इज यूज्ड इन्स्टेड ऑफ नाउन. इट इज कॉल्ड प्रोनाउन. म्हणजे नामाच्या ऐवजी वापरल्या जाणाऱ्या शब्दाला आपण काय म्हणतो? सर्वनाम म्हणतो. मग ही सगळी सर्वनामं दर्शवण्यासाठी आपण या सर्व टू बी च्या वर्तमान काळी, भविष्यकाळी आणि भूतकाळी रूपाचा उपयोग करत असतो. समजलं? परत एकदा रिपीट घेतो. टू बी ची वर्तमान काळी रूप कोणती? तुम्ही सांगा आता. एम, इज, आर. भूतकाळी वॉज, वेअर. आणि भविष्यकाळी विल बी किंवा शाल बी. अशा पद्धतीने आज आपण टू बी च्या सर्व वर्तमान काळी, भूतकाळी आणि भविष्यकाळी रूपाचा अभ्यास केलेला आहे. आलं सर्वांच्या लक्षात? ओके, व्हेरी गुड.